उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली आहे। राज्यात दुखवटा जाहीर झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावुक झाले। अनेकांच्या मनाला चटका लावणारी ही एक्झिट अनेकांना सहन करणं अवघड झाली आहे। यावेळी शिंदे यांनी विमान अपघाताची चौकशी करणार असल्याचं म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आज सकाळी 8:42 सुमारास भीषण विमान अपघातात निधन झालंय। एक रोकटोक आणि रुबाबदार नेता महाराष्ट्राने या विमान अपघातात गमावलाय। त्यांची ही अचानक एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे। राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांना गलबलून आलंय। अनेकांना अश्रू अनावर झालेत। अनेकांच्या डोक्यावरील छत्र हरवल्याची भावना आहे। अनेक कार्यकर्ते हे धाय मोकलून रडतायत। दरम्यान मोठा भाऊ हरपल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। एकनाथ शिंदे हे प्रतिक्रिया देताना भावुक झाले। त्यांनी एवढी अजितदादांसोबतच्या आठवणी जागवल्या। अजितदादांची ही अकाली एक्झिट अनेकांसाठी धक्कादायक ठरली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे। मनाला वेदना देणारी आणि चटका लावून जाणारी ही दुर्दैवी घटना राज्यात घडली आहे। कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की अजित पवार इतक्या लवकर आपल्यातून जातील। महाराष्ट्रासाठी दुःखद आणि दुर्दैवी घटना अजित पवार यांच्या जाण्याने झाली आहे। अजितदादा हे गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते। अतिशय परखड, स्पष्ट वक्ते आणि प्रशासनावर त्यांची पकड होती। प्रत्येक गोष्टीत त्यांना अत्यंत सखोल अभ्यास करून बोलण्याची त्यांची सवय होती। ते परखड, स्पष्ट वक्ते होते। चूक असल्यास चूक असं निर्मळ मनाचे ते व्यक्तिमत्व होते। मी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात काम केलं आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना अथवा इतर योजना सुरू केल्या तेव्हा आर्थिक घडी अथवा तरतूद अतिशय उत्तमपणे त्यांनी केली। मी त्याचा अनुभव घेतला आहे। एकदा करायचं ठरवलं की ते करायचेच। करतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते। जे जमत नाही ते त्याला नाही म्हणायचे। त्यांचा स्पष्ट वक्तेपणा उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले। माझ्यापेक्षा ते राजकारणात अनुभवी होते। वयानेही ते मोठे होते। त्यांना अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता। त्यांनी अनेक विभाग हाताळले आहेत। राज्याला त्यांच्या या अनुभवाचा फायदा झालाय। त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबीयच नाही तर महाराष्ट्राचं न भरून निघणारं नुकसान झालंय। आमची गेल्या अनेक वर्षांपासून जवळीक निर्माण झाली होती। एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे। मी त्यांना आदरांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। या अपघाताची चौकशी व्हायला हवी का, अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी केली। त्यावेळी आमचे जवळचे सहकारी या विमान अपघातात गेले आहेत। या विमान अपघाताची चौकशी नक्कीच झाली पाहिजे, कारण अशा प्रकारचे अपघात होऊ नये याची काळजी, दक्षता घेणं गरजेचं आहे। त्यासाठी ही चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। महाराष्ट्रासाठी असं काही नाही, आम्ही आतापर्यंत एकत्र जेव्हा तेही उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्रिमंडळात होतो। मी मुख्यमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री होते। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि जे काही निर्णय आम्ही घ्यायचो ते निर्णय मिळूनच घ्यायचो आणि मग एकदा एखादी सूचना आली की मग त्याला तिघांनी बळ देऊन ते पूर्ण करायचं। अजितदादा देखील एकदा कधी असंही म्हणायचे की आपली आर्थिकता, आपली जी काही अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे, काही नवीन योजना केल्यामुळे आपल्याला काटकसर करावी लागेल, पण जेव्हा काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील त्यावेळेस मात्र ते मागे हटत नव्हते आणि याचा अनुभव देखील आम्ही घेतलेला आहे। साहेब, न भरून निघणारे पोकळी सातारा असेल, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी देखील कशा प्रकारची तुम्ही पोकळी भरून काढणार आहे? नाही, यामध्ये साताराच नाही आहे तर त्यांचं जे असलेलं जे काही अनुभव आहे हा महाराष्ट्रासाठी होता। त्यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे मला वाटतं फार मोठं नुकसान झालेलं आहे, न भरून येणार। शेवटचा प्रश्न, जे काय जसा हा जो विमान अपघात झाला ज्या प्रकारे, काय वाटतं याची चौकशी व्हायला हवी आणि येणाऱ्या काळामध्ये असे अपघात होऊ नयेत, त्यामुळे बिलकुल याची शेवटी आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेला आहे। 6 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे, नक्कीच होईल, कारण यापुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल। थोडक्यात हिंदीमध्ये सर, क्या कहोगे? अजित पवार जी का निधन हो गया। बहुत ही आज महाराष्ट्र के लिए एक काला दिन कहूँ, एक दुर्भाग्यपूर्ण घटना कहूँ, एक दुखद घटना कहूँ,
ऐसी घटना जो हर एक के एक दिल को दुखाने वाली घटना आज महाराष्ट्र में घटी है। हमारे सहयोगी अजीत दादा पवार जी का प्लेन एक्सीडेंट में दुर्दैवी मृत्यु हुई है। ये हमारे लिए बहुत ही बेहद दुखद है और महाराष्ट्र के लिए भी दुखद है, उनके परिवार के लिए तो बहुत ही दुखद है। और अजीत दादा एक स्पष्ट वक्ता के रूप में जाने जाते थे, एक रोक टोक बोलने वाले। देखता हूँ, करता हूँ, ऐसे शब्द उनके डिक्शनरी में नहीं थे। जो होना है वो तुरंत करते थे, जो नहीं होना है उसे साफ ना कहते थे। लेकिन वो कड़े शब्दों में कहते भी, लेकिन मन के बहुत अच्छे थे और इसका अनुभव मैंने लिया है। उनके उप मुख्यमंत्री कार्यकाल में मैंने मंत्री के रूप में काम किया। मैं मुख्यमंत्री था तभी उन्होंने उप मुख्यमंत्री के रूप में काम किया। आज देवेंद्र जी मुख्यमंत्री है, उनमें भी हम दोनों ने उप मुख्यमंत्री के रूप में काम किया है। हम टीम बनकर काम कर रहे थे, महाराष्ट्र को आगे बढ़ा रहे थे। इसमें एक हमारा टीम वर्क था और मेरा काम करने का तरीका जैसे देर रात तक काम करता था। अजीत दादा जल्दी सुबह उठकर उनकी शुरुआत होती थी। देवेंद्र जी भी दिन भर काम करते और सुबह उन्होंने 6 बजे अपॉइंटमेंट दी हुई, ये भी इस राज्य के अधिकारियों को पता है। एक समय को बहुत ही महत्व देने वाले एक कद्दावर, बहुत ही कर्मठ नेता जो है, समय सूचकता रखने वाले नेता जो है, ये नेता हमारे में से अभी नहीं रहे और ये हमारा और महाराष्ट्र का, उनके परिवार का बहुत काफ़ी बड़ा नुकसान हुआ है। उनको कई अलग अलग विभाग जो है उन्होंने काम किया, उस पर उनको अनुभव था। हर एक विभाग की जानकारी लेके वो अपना स्टेटमेंट करते थे, अपना निर्णय लेते थे। मैं मुख्यमंत्री था तब लाडली बहन योजना या कई योजनाएं हमने तीनों ने मिलकर टीम बनकर शुरू कर दी। उसमें भी अजीत दादा ने बहुत ही योगदान दिया हुआ है। और जैसे अर्थव्यवस्था जो है हमारी महाराष्ट्र की, वो उसके बारे में भी कभी कभी बहुत ही रोक टोक मंत्रिमंडल में उन्होंने बताया भी कि हमारी परिस्थिति ऐसी है, हमें कुछ यहाँ इसमें जोड़ तोड़ करनी पड़ेगी। लेकिन जब जो चीज़ करनी ही है, जो समाज के लिए आवश्यक है, उसमें कभी भी उन्होंने हाथ पीछे नहीं खींचा। अर्थमंत्री होने के नाते उन्होंने काफ़ी योगदान दिया है। मेरे से वो राजनीति में भी अनुभवी थे और उम्र से भी मेरे बड़े थे। एक टीम हमारी थी, एक टीम का एक हिस्सा अभी नहीं रहा है और एक बड़ा भाई हमारे में से गया है, ऐसी भी हमारी भावना है। इसलिए मैं उनको बहुत दुख भरी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। उनके परिवार को इस दुख से बाहर आने की शक्ति ईश्वर प्रदान करे, ऐसे ईश्वर से प्रार्थना करता हूँ।